गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. पहा, लास्ट लेक्चरला आपण काय काय पाहिलं होतं, तर म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट पाहिले होते आणि म्युच्युअली एक्झॉस्टिव्ह इव्हेंट पाहिले होते. काय डेफिनेशन होती म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंटची? ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू फाय. दॅट इज दोन्हींमधले कोणतेही कॉमन एलिमेंट घेतले तर ते काय आले पाहिजे, एम्प्टी सेट आला पाहिजे. ही कशाची डेफिनेशन झाली पहा, म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट. त्याला आर नेम आहे पहा, डिसजॉइंट इव्हेंट. तुम्हाला एक्झाममध्ये म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट पण विचारू शकतात किंवा डिसजॉइंट इव्हेंट, डिफाईन डिसजॉइंट इव्हेंट असं पण विचारू शकतात. ठीक आहे, त्याची डेफिनेशन काय झाली, ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू फाय. दॅट इज द कॉमन पॉइंट्स ऑफ द सेट ए अँड बी इज एम्प्टी सेट. ठीक आहे. अँड सेकंड डेफिनेशन कशाची पाहिली होती आपण, म्युच्युअली एक्झॉस्टिव्ह इव्हेंट. काय डेफिनेशन म्युच्युअली एक्झॉस्टिव्ह इव्हेंटची? जर ए आणि बी दोन सेट असतील, इफ ए अँड बी आर टू सेट, देन इट्स युनियन विच बिकम्स इक्वल टू द सॅम्पल स्पेस. हा काय झाला तुमचा सॅम्पल स्पेस झाला. ए हा एक सेट आहे, बी हा एक सेट आहे आणि दोन्हींचं युनियन हे काय झालं तुमचं सॅम्पल स्पेस झालं. ही कशाची डेफिनेशन झाली तर एक्झॉस्टिव्ह इव्हेंट, म्युच्युअली एक्झॉस्टिव्ह इव्हेंट ऑफ द टू सेट्स. आणि अगोदरची डेफिनेशन होती म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट. तर दोन्ही डेफिनेशन्स व्यवस्थित करायच्या ते एक्झामला, दोन्ही डेफिनेशन्स, किंवा राईट द नोट ऑन म्युच्युअल एक्सक्लुझिव्ह इव्हेंट किंवा म्युच्युअल एक्झॉस्टिव्ह इव्हेंट असं विचारलं जाऊ शकतं, किंवा राईट द डिफरन्स बिटवीन म्युच्युअल एक्सक्लुझिव्ह इव्हेंट आणि म्युच्युअली एक्झॉस्टिव्ह इव्हेंट असं पण विचारू जाऊ शकतं. तर तुम्हाला जर डिफरन्स विचारला तर काय काय लिहिता डिफरन्समध्ये, तर फर्स्ट पॉईंटमध्ये दोन्ही डेफिनेशन्स लिहायच्या. ते सेकंड पॉईंटमध्ये काय लिहितात, फर्स्ट ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू फाय असतं म्युच्युअली एक्सक्लुझिव्हमध्ये, आणि एक्झॉस्टिव्हमध्ये काय असतं, ए युनियन बी इज इक्वल टू ओहम असतं, आणि थर्डमध्ये प्रत्येकाचं एक एक एक्झाम्पल द्यायचे. हे झालं तुमचं डिफरन्स बिटवीन म्युच्युअल एक्सक्लुझिव्ह इव्हेंट आणि एक्झॉस्टिव्ह इव्हेंट. आता डेफिनेशन्स माहिती आहे, पॉईंट माहिती आहे तुम्हाला, आणि एक्झाम्पल पण मी दिलेलं आहे. फक्त जर डिफरन्स विचारलं तर दोन्ही बाजूला सेपरेट सेपरेट लिहायचं, आणि जर फक्त नोट डाऊन किंवा डेफिनेशन्स विचारला तर डायरेक्टली आपण जसं लिहिलंय तसं लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉईंट आहे पहा, काही आयडेंटिटीज लिहिल्या ते मी ब्लॅकबोर्डवर तुमच्या. ह्या आयडेंटिटीज काय करायच्यात, प्रत्येकाने राईट डाऊन करून घ्यायचे. ते पहा, सेट आयडेंटिटीज 9 आयडेंटिटीज आहेत, 9 टोटल आयडेंटिटीज आहेत. प्रत्येकाने ह्या आयडेंटिटीज व्हिडिओ पॉज करायचा आहे, त्यासाठी आपला वेळ जाऊ नये म्हणून मी अगोदरच राईट डाऊन करून ठेवल्या आहेत. ह्या आयडेंटिटीज जर MCQ टाईप क्वेश्चन पेपर निघाली तुमची तर ह्या आयडेंटिटीज तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. सो काय करायचं आहे, व्हिडिओ पॉज करायचा आहे, प्रत्येक फर्स्टपासून ते 9 पर्यंतच्या सगळ्या आयडेंटिटीज राईट डाऊन करून घ्यायचे. मी सांगते फक्त पहा, फर्स्ट आयडेंटिटी ए कॉम्प्लिमेंट इट्स कॉम्प्लिमेंट. आता हा जो डॅश आहे त्याला काय म्हणायचंय, कॉम्प्लिमेंट म्हणायचंय. ठीक आहे. ए कॉम्प्लिमेंट इट्स कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू ए इंटरसेक्शन फाय इज इक्वल टू फाय. फाय म्हणजे काय असतं तुमचा एम्प्टी सेट असतो, तुम्हाला माहिती आहे. आणि ए युनियन फाय, हा युनियनचं साईन आहे हे, आणि हे इंटरसेक्शनचं साईन आहे, हे पण तुम्हाला माहीत असेल. पहा, ए हा एक सेट आहे आणि फाय हा एक एम्प्टी सेट आहे, दोन्हींचं इंटरसेक्शन फाय येतं. इथं पण ए युनियन फाय काय आहे, टोटल सेट ए येतो. अशा सिमिलरली सगळ्या आयडेंटिटीज आहेत. थर्डमध्ये पहा, ए इंटरसेक्शन ए इज इक्वल टू ए येतो, आणि ए युनियन ए इज इक्वल टू काय येतो, एच येतो. ए हा काय आहे, एक सेट आहे. नेक्स्ट पहा, ओहम कॉम्प्लिमेंट. ओहम काय झाला तुमचा, टोटल सॅम्पल स्पेस. त्याचा कॉम्प्लिमेंट काय असतो, एम्प्टी सेट असतो. आणि जर फायचा कॉम्प्लिमेंट म्हणजे एम्प्टी सेटचा जर कॉम्प्लिमेंट घेतला तर तुमचा टोटल सॅम्पल स्पेस येतो. नेक्स्ट 5 आयडेंटिटी, ए युनियन बी इज इक्वल टू बी युनियन ए, असं आपण राईट करू शकतो. ही कोणती प्रॉपर्टी झाली पहा, कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी झाली. नेक्स्ट 6 नंबरला काय सांगितलंय, इफ ए इज अ सबसेट ऑफ बी. आता सबसेट म्हणजे काय, ए हा कशाचा सबसेट आहे, बीचा. म्हणजे बी हा एक सेट आहे, ए हा सेट आहे, ए हा बीचा सबसेट आहे. म्हणजेच काय, बी मधले काही इलेमेंट हे ए मध्ये असणार आहेत, किंवा ए मधले काही इलेमेंट हे बी मध्ये असणार आहेत. सपोज बी हा सेट झाला 1 2 3 4 5 6,
आणि ए हा सेट झाला 1 आणि 2चा, तर आपण म्हणू शकतो का ए इज अ सबसेट ऑफ बी? म्हणू शकतो का? कारण ए मधले 1 आणि 2 दोन्ही एलिमेंट सेट बी मध्ये बिलॉंग करतात, म्हणजेच काय झाला, ए हा बीचा सबसेट झाला. सिमिलरली तुम्हाला एक्झाम्पल समजतीलच. जर ए हा सबसेट असेल बीचा तर काय सांगितलंय, देन ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू ए अँड ए युनियन बी इज इक्वल टू बी असं आपण राईट करू शकतो. ही झाली 6 नंबरची प्रॉपर्टी. आता 7 नंबर पहा, डी मॉर्गन्स लॉ दिलाय. ए युनियन बी चा कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट घेतलाय, युनियनचा कॉम्प्लिमेंट होईल इंटरसेक्शन, एचा कॉम्प्लिमेंट होईल ए कॉम्प्लिमेंट, बीचा कॉम्प्लिमेंट होईल बी कॉम्प्लिमेंट. ही आयडेंटिटी अशी राईट करू शकतो. नेक्स्ट ए इंटरसेक्शन बीचा कॉम्प्लिमेंट कसं राईट करू शकतो, ए कॉम्प्लिमेंट युनियन बी कॉम्प्लिमेंट असं राईट करू शकतो. त्यानंतर 8 नंबरची प्रॉपर्टी आहे पहा, ए हा असं आपण राईट करू शकतो, ए इंटरसेक्शन बी युनियन ए इंटरसेक्शन बी डॅश. सिमिलरली बी हा असं राईट करू शकतो. आणि 9th नंबरची प्रॉपर्टी आहे, ए युनियन बी इज इक्वल टू ए इंटरसेक्शन बी डॅश युनियन ए इंटरसेक्शन बी युनियन ए डॅश इंटरसेक्शन बी. आता ह्या प्रॉपर्टीज ह्या तुम्ही फक्त लक्षात ठेवायच्या आहेत. ह्याचं प्रूफ वगैरे तुम्हाला कुठेही काही विचारलं जाणार नाही आहे. फक्त MCQ टाईप जर क्वेश्चन पेपर निघालीच तर तुम्हाला ह्या आयडेंटिटीज युजफुल आहेत. त्यानंतर काही एक्झाम्पल सॉल्व करताना ह्या आयडेंटिटीज तुम्हाला लागणार आहे. सो प्रत्येकाने व्हिडिओ पॉज करून आयडेंटिटीज राईट करून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. सो आता आपण नेक्स्ट पॉईंट पाहूया. नेक्स्ट पॉईंट आहे तुमचा ऑकरन्स ऑफ एन इव्हेंट. प्रत्येकजण नोट्स काढत असतील, प्रत्येकाने नोटबुकमध्ये व्यवस्थित राईट डाऊन करून घ्यायचं आहे. पहा, जे क्लासमध्ये किंवा जे व्हिडिओमध्ये होणार आहे ते क्लासमध्ये मी परत घेणार नाही आहे. आणि जेव्हा तुमचं कॉलेज स्टार्ट होईल तेव्हा मी तुमची नोटबुक प्रत्येकाची चेक करणार आहे की आतापर्यंत काय काय झालं. त्या प्रत्येक डेफिनेशन्स, सगळे एक्झाम्पल्स मला नोटबुकमध्ये पाहिजे. ते तुमचं कॉलेज कधीही चालू हो. ठीक आहे. सो नेक्स्ट आहे ऑकरन्स ऑफ ॲन इव्हेंट. ऑकरन्स ऑफ ॲन इव्हेंट. त्याच्यामध्ये तुमचा फर्स्ट पॉइंट आहे पहा, ऑकरन्स ऑफ ॲटलिस्ट वन ऑफ द गिव्हन इव्हेंट. occurrence of the at least one of the given event. पहा आता याची डेफिनेशन काय सांगते. ऑकरन्स ऑफ द ॲटलिस्ट वन ऑफ द गिव्हन इव्हेंट म्हणजे काय, सपोज दॅट ए अँड बी आर द टू सेट्स. द सेट म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला, डेफिनेशन झाली आपली सेटची झाली आहे, सॅम्पल स्पेसची झाली आहे, त्याच्यानंतर इव्हेंटची झाली आहे. प्रत्येक डेफिनेशन्स तुम्हाला क्लिअर आहेत. सो तुम्हाला डेफिनेशन्स क्लिअर आहेत तर ह्या डेफिनेशन समजायला इझी जातील. पहा, occurrence of the at least one of the given event, suppose that A and B are the two set किंवा A and B are the two events, then occurrence of at least one of the given event is A union B. काय सांगितलंय, जर A आणि B हे दोन इव्हेंट असतील तर occurrence of the at least one of the given event is A union B हे असणार आहे. ठीक आहे. जर दोन इव्हेंट असतील तर ए युनियन बी असणार आहे. सपोज दॅट ए बी सी, तुम्हाला 3 इव्हेंट दिले आहेत तर ऑकरन्स ऑफ ॲटलिस्ट वन ऑफ द गिव्हन इव्हेंट काय येईल, ए युनियन बी युनियन सी. जर 4 असतील इव्हेंट तर युनियन डी येईल, 5 असतील तर युनियन ई येईल. म्हणजे जेवढे नंबर ऑफ इव्हेंट्स तुम्हाला दिलेले असतील तेवढ्यांचं काय येईल, युनियन येईल. सो डेफिनेशन काय लिहिता येईल तुम्हाला, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ ऑकरन्स ऑफ ॲटलिस्ट वन ऑफ द गिव्हन इव्हेंट इज इफ ए
and B be the two event, be the two event, then occurrence of at least one of the given event is इकडे लिहिते is A union B. जर A आणि B जर दोन इव्हेंट असतील तर अकरन्स ऑफ ॲटलिस्ट वन ऑफ द गिव्हन इव्हेंट इज A युनियन B, हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. जर इन जनरल suppose that A1, A2, A3 up to so on An be the occurrence of at least one of the given event is काय येईल पहा. A1, A2 up to so on An दिलाय. मग occurrence of one of the given event is A1 union A2 union A3 union up to so on union An. हे काय झालं इन जनरल. जेव्हा nth नंबर ऑफ टर्म्स असतील तेव्हा हे इन जनरल मध्ये राईट करता येतं. जर दोन इव्हेंट्स असतील तर A युनियन B, जर 3 इव्हेंट असतील तर A युनियन B युनियन C आपण राईट करू शकतो. पहा, ही झाली डेफिनेशन, हे जनरल फॉर्म झालं. आता एक एक्झाम्पल पाहूया याचं. प्रत्येकाने काय करायचंय, सगळ्या गोष्टी नोटबुक मध्ये राईट डाऊन करून घ्यायच्या. ते पहा. एक्झाम्पल, लेट ओहम. हा म्हणजे ओहम म्हणजे काय झाला तुमचा सॅम्पल स्पेस झाला. ओहम इज 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40, 45 and 50. हे काय झालं, ओहम म्हणजे तुमचा सॅम्पल स्पेस झाला. नेक्स्ट दिला A be the event, element is multiple of 10. Element is multiple of 10. And B be the event, element contained digit 5. Element contain digit 5. एक्झाम्पल काय दिलंय पहा. ओहम हा एक सेट दिलाय, ए हा एक इव्हेंट दिलाय, बी हा एक सेकंड इव्हेंट दिलाय. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचंय, अकरन्स ऑफ ॲटलिस्ट वन ऑफ द गिव्हन इव्हेंट लिहायचा आहे या गिव्हन इन्फॉर्मेशन वरून. तर काय, एचा सेट एलिमेंट इज द मल्टिपल ऑफ 10. मग ए मध्ये किती नंबर ऑफ एलिमेंट येतील पहा, जे सॅम्पल स्पेस मध्ये आहेत आणि ज्याला 10 नी मल्टिप्लाय करता येतं. पहा 10 हा एक येईल, 20, 30, 40 and 50. मल्टिपल ऑफ 10 इव्हेंट झाले. नेक्स्ट बी हा काय इव्हेंट आहे, एलिमेंट कंटेन डिजिट 5. असा एलिमेंट की ज्याच्यामध्ये 5 नंबरचं डिजिट आहे. सो कोणते कोणते नंबर येतील इव्हेंट बी मध्ये पहा. फर्स्ट 5 एक येईल, 5 आहे त्यामध्ये. नेक्स्ट 15,
15मध्ये पण 5 आहे, 20मध्ये 5 नाही आहे, 25मध्ये काय आहे 5 आहे, नेक्स्ट 35 अँड नेक्स्ट 45. सो ए युनियन बी काय येईल तुमचं, ए युनियन बी दॅट इज occurrence of at least one of the given event is 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40, 45 and 50. युनियन करता म्हणजे काय, दोन्हींचं कॉम्बिनेशन लिहिता, आणि इंटरसेक्शन करता म्हणजे काय, दोन्ही सेट्स किंवा दोन्ही इव्हेंट मधले कॉमन पॉइंट लिहिता. पहा, युनियन लिहिता म्हणजे हे दोन्ही सेट एकत्र लिहिता, आणि इंटरसेक्शन लिहिता म्हणजे दोन्हींचे कॉमन पॉइंट लिहिता. म्हणजे काय, जो इलेमेंट ह्यामध्ये पण आहे आणि ह्यामध्ये पण आहे तो त्यांच्या इंटरसेक्शन मध्ये पण असतो. ठीक आहे, डिफरन्स आहे हा कशाचा, युनियन आणि इंटरसेक्शनचा. हा झाला युनियन, ए युनियन बी. हे झालं रिक्वायर्ड एक्झाम्पल कशाचं, ऑकरन्स ऑफ द ॲट लिस्ट वन ऑफ द गिवन इव्हेंटचं. नेक्स्ट डेफिनेशन पाहणार आहे आपण, ऑकरन्स ऑफ ऑल ऑफ द गिवन इव्हेंट. ऑकरन्स ऑफ occurrence of all of the given event. Occurrence of all of the given event, or त्याला another name आहे पा, simultaneously occurrence event, or simultaneously किंवा simultaneous occurrence event. दोन्ही पण व्यवस्थित लक्ष देऊन पाहायचे आहेत. पहा, ऑकरन्स ऑफ ऑल ऑफ द गिवन इव्हेंट किंवा अनदर नेम काय आहे त्याला, सायमल्टेनियस ऑकरन्स इव्हेंट. आता ही जी डेफिनेशन आहे सायमल्टेनियस ऑकरन्स इव्हेंट, ही टोटली अपोजिट डेफिनेशन ऑफ फर्स्ट कोणती पाहिली होती, ऑकरन्स ऑफ ॲट लिस्ट वन ऑफ द गिव्हन इव्हेंटच्या ऑपोजिट डेफिनेशन आहे. तर काय येईल पहा मग, ऑकरन्स ऑफ ऑल ऑफ द गिव्हन इव्हेंट मध्ये काय येईल, इफ ए अँड बी बी द टू इव्हेंट, देन occurrence of all of the given event is काय येईल, is A intersection B. फर्स्ट डेफिनेशन कशाची होती पहा, ऑकरन्स ऑफ ॲट लिस्ट वन ऑफ द गिव्हन इव्हेंट काय असतो, ए युनियन बी असतो, आणि सायमल्टेनियसली ऑकरन्स इव्हेंट किंवा ऑकरन्स ऑफ ऑल ऑफ द गिव्हन इव्हेंट काय असतो, तर ए इंटरसेक्शन बी असतो. इंटरसेक्शन मध्ये काय असतं, तर कॉमन पॉइंट असतात. पहा, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल राईट डाऊन करून घ्यायचे सगळ्यांनी. इन जनरल फॉर्म काय येईल पाहायचा, if a1 a2 up to so on an हे जर नंबर ऑफ इव्हेंट असतील, बी अ नंबर ऑफ इव्हेंट, then simultaneously occurrence event is, then simultaneously occurrence event is काय येईल, सायमल्टेनियसली ऑकरंट इव्हेंट A1 इंटरसेक्शन A2 इंटरसेक्शन A3 इंटरसेक्शन अप टू सो ऑन इंटरसेक्शन AN.
हा काय झाला, जनरल फॉर्म झाला. कशाचा, ऑकरन्स ऑफ ऑल ऑफ द गिव्हन इव्हेंटचा किंवा सायमल्टेनियसली ऑकरन्स इव्हेंटचा. ठीक आहे, आता एक्झाम्पल पाहूया. व्हॉट इज द एक्झाम्पल, यामध्ये दिलंय पहा एक्झाम्पल. लेट, अगोदरचं जे एक्झाम्पल आहे तेच घेते. लेट ओहम इज इक्वल टू 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40, 45, 50. ए हा सेट होता कोणता, मल्टिपल ऑफ 10. एलिमेंट is multiple of 10. कोणते कोणते एलिमेंट होते, दॅट इज ए मध्ये 10, 20, 30, 40 and 50. Next, B, element is contain digit 5. दॅट इज बी मध्ये कोणते एलिमेंट होते मग, ज्याच्यामध्ये 5 नंबरचं डिजिट आहे असे जे सॅम्पल स्पेसमध्ये आहेत. 5, 15, 25, 35, 45 and 50. हा झाला ए सेट, हा झाला बी सेट. आपल्याला काय फाइंड करायचं आहे, सायमल्टेनियसली ऑकरन्स इव्हेंट. देअरफॉर सायमल्टेनियसली ऑकरन्स इव्हेंट ए इंटरसेक्शन बी इज, इंटरसेक्शन बी म्हणजे काय, ए इंटरसेक्शन बी म्हणजे काय, ए आणि बी मधले कॉमन पॉईंट्स लिहायचे ते आपल्याला. पहा इथं 10 आहे पण इथं 10 आहे का, नाही आहे. 20 आहे इथं 20 आहे का, नाही आहे. 30 इथं 30 नाही आहे. 40 इथं आहे पण इथं 40 नाही आहे. 50 पहा इथं पण 50 आहे आणि इथं पण 50 आहे. म्हणजे कॉमन पॉईंट कोणता झाला किंवा कॉमन एलिमेंट कोणता झाला, ए आणि बी सेटचा 50 झाला. सो इट्स इंटरसेक्शन इज ओनली अ सिंगल एलिमेंट विच इज द सायमल्टेनियसली ऑकरन्स इव्हेंट, और इट ऑल्सो कॉल्ड ॲज द ऑकरन्स ऑफ ऑल ऑफ द गिव्हन इव्हेंट. एक्झाम्पल व्यवस्थित स्टडी करा पहा. हे झालं सेकंड टाइप ऑकरन्स ऑफ द ऑल ऑफ द गिव्हन इव्हेंट किंवा त्यालाच काय म्हणायचंय, सायमल्टेनियसली ऑकरन्स इव्हेंट. आज आपण 2 पाहिले ऑकरन्स इव्हेंट. फर्स्ट कोणता पाहिला, ऑकरन्स ऑफ ॲटलिस्ट 1 ऑफ द गिव्हन इव्हेंट, हा झाला फर्स्ट इव्हेंट. आणि सेकंड कोणता पाहिला, ऑकरन्स ऑफ ऑल ऑफ द गिव्हन इव्हेंट किंवा त्यालाच काय म्हणायचंय, सायमल्टेनियसली ऑकरन्स इव्हेंट असंही म्हणता येतं. ठीक आहे, व्यवस्थित नोट्स काढा, नोटबुकमध्ये प्रत्येक एक्झाम्पल राईट करून घ्या. आजच्या लेक्चरला आपण एवढंच पाहणार आहे. ठीक आहे, थँक्यू.